तालिबानच्या जन्माची एक अशी सिक्रेट स्टोरी आहे जी कधीच जगापुढे येऊ नये म्हणून अमेरिकेने खूप प्रयत्न केले आणि स्वतःची चांगली इमेज टिकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। पण आज अशी परिस्थिती आहे की हेच तालिबान अमेरिकेला वरचढ झाले। पण नक्की असं काय घडलं की अमेरिकेने तालिबानला खुली सूट दिली आणि यात रशियाचा नेमका पार्ट काय होता? जाणून घेऊया तालिबानच्या जन्माची अनटोल्ड स्टोरी। ही गोष्ट सुरू होते 1978च्या आधीपासून। त्या काळी सोव्हिएत युनियन म्हणजेच आत्ताच्या रशियन सत्तेने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला होता। आपला देश स्वतंत्र व्हावा, ही भूमी आपलीच राहावी, इथे सत्ता आपलीच असावी या भावनेतून अनेक देशप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना त्या काळात निर्माण झाल्या आणि त्यांनी सोव्हिएत युनियन विरोधात लढा द्यायला सुरुवात केली। त्यापैकी एक प्रमुख संघटना होती अफगाण मुजाहिद्दीन। तालिबानची ज्यांनी स्थापना केली ते सर्व नेते पूर्वी याच अफगाण मुजाहिद्दीनच्या खांद्याला खांदा लावून अफगाणिस्तानात लढत होते, वर्ष मागे पडत होती। सोव्हिएत युनियन सुद्धा या कट्टर संघटनांना दाबण्याचा प्रयत्न करत होते। ही गोष्ट पाहून पाकिस्तान चिंतेत पडला, कारण अफगाणिस्ताननंतर सोव्हिएत पाकिस्तानवर कब्जा करेल अशी त्यांना भीती होती। सौदी अरेबियाला सुद्धा अफगाणिस्तानचा मिनी रशिया होऊ द्यायचा नव्हता। तिकडे अमेरिकेचाही कोल्ड वॉरमुळे सोव्हिएत युनियनवर राग होताच, तेव्हा या तीन देशांच्या नजरेत तालिबान नावाची संघटना आली। त्यांच्या मदतीने सोव्हिएत युनियनला कायमचं हद्दपार करायचं हा विचार ठरला आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या पद्धतीने पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अमेरिका या तिघांनी मिळून तालिबानला जे हवं ते पुरवलं। पैशांपासून शस्त्रापर्यंत, मिलिटरी ट्रेनिंग पासून राजकीय फायद्यांपर्यंत हवं ते दिलं आणि या तीन देशांनीच खऱ्या अर्थाने तालिबानला जन्माला घातलं। तालिबानची स्थापना दक्षिण अफगाणिस्तानात मुल्ला मोहम्मद ओमर या पश्तून कबिल्याच्या नेत्याने केली होती। हा अफगाण मुजाहिद्दीनचा कमांडर सुद्धा होता। कंदाहारमध्ये अवघ्या 50 साथीदारांच्या मदतीने त्याने तालिबानची विचारधारा मांडली। पश्तून भाषेत तालिबानचा अर्थ होता विद्यार्थी, एक असा विद्यार्थी जो इस्लाम धर्म आणि इस्लाम राष्ट्र निर्माण करण्यासाठी तयार झालाय। हळूहळू सोव्हिएतने अफगाणिस्तानामधून माघार घ्यायला सुरुवात केली आणि हीच वेळ आपल्या उदयाची आहे हे ओळखून तालिबान अधिक हिंसक झाला। एव्हाना त्यांना पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अमेरिकेचाही सपोर्ट मिळाला होता। त्याच जोरावर त्यांनी हळूहळू आसपासच्या प्रदेशांवर कब्जा करायला सुरुवात केली। तो 1994चा काळ होता। संपूर्ण अफगाणिस्तानात तालिबानचं नाव होऊ लागलं होतं। आम्ही देशात शांतता आणण्यासाठी लढतोय असा ते प्रचार करू लागले। हळूहळू तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि कधी काळी प्रमुख संघटना असलेली अफगाण मुजाहिद्दीनही त्यांच्या समोर फिकी पडली। युद्धाने कंटाळलेल्या अफगाणी नागरिकांना तालिबानमध्ये नवीन आशा दिसली। सुरुवातीला तालिबान्यांची असलेली सुधारणावादी प्रतिमा हळूहळू बदलली आणि त्यांनी पूर्ण अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवायला सुरुवात केली। हा शरिया कायदा काय तर कुराणात सांगितलेली जीवनशैली, असे नियम जे प्रत्येक इस्लाम धर्मियाने पाळणं बंधनकारक असतं। या शरिया कायद्यात अनेक जाचक नियम असले तरी त्याचा सर्वाधिक फटका हा स्त्रियांनाच बसतो। या कायद्यानुसार वयाच्या 8व्या वर्षापासून प्रत्येक स्त्रीला बुरखा घालणं अनिवार्य असतं। कुठेही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही स्त्रीचे फोटोज लावण्यासाठी सुद्धा परवानगी नसते। स्त्रियांना बाहेर जायचं असेल तर सोबत एक पुरुष असणं बंधनकारक असतं। स्त्रियांना कोणतेही शिक्षण घ्यायला, नोकरी करायला बंदी असते। चित्रपट, म्युझिक यांच्यावर सुद्धा बंदी असते। पुरुषांना सुद्धा काही नियम पाळावे लागतात, जसं की पुरुषांना फक्त पारंपरिक वेशातच वावरावं, इस्लाम धर्मानुसार दाढी वाढवावी, असे अजून कैक नियम आहेत आणि जे जर मोडले तर भर रस्त्यात त्यांना फासावर लटकवणं, दगडांनी ठेचून मारणं यांसारख्या शिक्षा दिल्या जातात। एकंदर हे शरिया कायदा अत्यंत भयानक प्रकरण आहे। 2001 पर्यंत तालिबान्यांनी धर्मरक्षणाच्या नावाखाली अफगाणिस्तानावर भयंकर अत्याचार केले। कधी काळी तालिबानला जन्माला घालणारा अमेरिका मात्र तालिबानच्या वाढत्या वर्चस्वामुळे आणि अतिरेकी कारवायांमुळे चिंतेत होता। याच दरम्यान 11 सप्टेंबर 2001 रोजी ओसामा बिन लादेन याने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला आणि या ओसामाला तालिबान्यांनी अफगाणिस्तानात आश्रय दिल्याचं अमेरिकेला कळलं।
जणू अमेरिका सुद्धा याच संधीची वाट बघत होती। अमेरिकेने आपलं सर्वाधिक सैन्य अफगाणिस्तानामध्ये उतरवलं आणि काहीच महिन्यात तालिबानची सत्ता संपुष्टात आली। सगळे तालिबानी पाकिस्तानच्या आश्रयाला गेले, पण शांत बसतील ते तालिबानी कसले? त्यांना आता नवीन शत्रू मिळाला होता, तो म्हणजे अमेरिका। हळूहळू तालिबानने पुन्हा एकदा इतर इस्लामिक देशांच्या मदतीने अफगाणिस्तानवर कंट्रोल मिळवायला सुरुवात केली। अर्थात या देशांनी कधीच उघडपणे आपण तालिबानला सपोर्ट करत असल्याचं कबूल केलं नाही। तेव्हापासून अमेरिकेने आपलं मोठं सैन्य अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी तिथेच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अफगाणिस्तानची अधिक दुर्दशा झाली, कारण तालिबानी आणि अमेरिकन सैन्यांमध्ये वारंवार छोटी मोठी युद्ध व्हायची, ज्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागायचा। तब्बल 20 वर्ष अफगाणिस्तान जळत राहिला, उद्ध्वस्त होत राहिला। यात किती सैनिक आणि किती निष्पाप जीव मारले गेले याची गणती सुद्धा नाहीये। आपण अमेरिकन सैन्याला हरवू शकत नाही हे तालिबानला सुद्धा माहित होते, म्हणून त्यांनी एक धूर्त डाव खेळला। अमेरिका आणि तालिबान यांच्यात 2020 मध्ये एक शांती करार झाला, ज्यानुसार तालिबानने आपण अफगाणिस्तानात सत्तेवर येऊन शांतता प्रस्थापित करू आणि इथला दहशतवाद रोखू असा शब्द दिला। पण त्या बदल्यात अमेरिकेने आपले सगळे सैन्य माघारी घ्यावे अशी अट घातली। जो बायडेन यांनी सर्वांच्या भल्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं जाहीर करत आपलं संपूर्ण सैन्य माघारी बोलवलं। When I came to office, I inherited a diplomatic agreement duly negotiated between the government of the United States and the Taliban that all U.S. forces would be out of Afghanistan by May 1, 2021. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच तालिबान पुन्हा अफगाणिस्तानात सक्रिय झालं आणि जे घडायला नको होतं तेच घडलं। अमेरिकेचा हा निर्णय ना तात्कालीन अफगाणिस्तान सरकारला मान्य होता, ना जनतेला मान्य होता। अफगाणी नागरिकांना आशा होती की अफगाणी सैन्य तालिबान्यांशी लढेल, पण असं काहीच घडलं नाही। उलट अफगाणिस्तानचे राष्ट्रपती देश सोडून पळून गेल्याची बातमी येताच सगळीकडे अराजकता माजली आणि अगदी अलगद अफगाणिस्तान तालिबानांच्या हाती आलं। सांगायचा मुद्दा हाच की जगातल्या शक्तिशाली देशांच्या हातून अफगाणिस्तान सारखा सुंदर देश अगदी उद्ध्वस्त झाला। यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून HBT मराठीला सबस्क्राइब सुद्धा करा।